येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज. सोलापुरातला 165 कोटींचा रस्ता बनला जीवघेणा. या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक. आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर. गणेश रामचंद्र आपटे. सोलापूर शहर महाराष्ट्र स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कंपनीच्या माध्यमातून 165 कोटी 53 लाख रुपये खर्चून होटगी रोडवरील महिला हॉस्पिटल ते इंगळगी पर्यंत 29 किलोमीटरचा रस्ता विकसित केला जातोय. 20 वर्षांपूर्वी हा रस्ता MSRDC कडून केलेला होता. सिद्धेश्वर साखर कारखान्यापर्यंत अत्यंत चांगला रस्ता होता. मात्र तो रस्ता पूर्णपणे खोदून आता या रस्त्याचं सिमेंटीकरण करण्यात येत आहे. रस्त्याची रुंदी न वाढवता फक्त जाडी वाढवण्याचं काम सुरू आहे. वास्तविक पाहता एवढ्या रकमेत या रस्त्याचे 6 पदरीकरण झाले असते. मात्र याबाबत शहरातील एकही आमदार बोलायला तयार नाही. विशेष म्हणजे सध्या कारखाना ते आसरा चौकापर्यंत एका बाजूनं रस्त्याच्या सिमेंटीकरणाचं काम सुरू असून रस्त्याच्या बाजूला असलेले व्यावसायिक तसंच विविध नगरे मोठ्या अडचणीत आली आहेत. कारण त्यांना येण्या जाण्यासाठी रस्ताच ठेवण्यात आलेला नाही. सुमारे 1 ते 1.5 फूट उंचीचा हा रस्ता असल्यानं या भागातील नागरिकांना ये जा करणं खूप अवघड झालंय. सोलापुरातील महात्मा गांधी प्राणी संग्रहालयातील विकास कामांची महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांनी केली पाहणी. पूर नियंत्रण, स्वच्छता आणि अतिक्रमण हटवण्यासंदर्भात दिल्या सूचना. माळशिरस तालुक्यातल्या तांदुळवाडी इथं 14 जून रोजी पिकअप वाहन विहिरीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या 8 जणांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून वितरित करण्यात आली प्रत्येकी 5 लाखांची आर्थिक मदत. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील उपळाई ठोंगे इथं पदवी आणि वैध नोंदणी नसताना वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या बोगस डॉक्टरांमुळे तानाजी नरजी सुतार या तरुणाचा मृत्यू झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे. बोगस डॉक्टरांच्या प्रकरणावर आमदार विजयकुमार देशमुख यांनी विधानसभेत उठवला आवाज. माढा तालुक्यातील मोडणीमध्ये होणाऱ्या MIDC साठी 337 एकर जागेच्या भूसंपादनासाठी 242 शेतकऱ्यांना काढण्यात आल्या नोटिसा. सोलापूर झेडपीची सर्वसाधारण सभा उद्या पंढरपुरातील स्वैरी इंजिनिअरिंग महाविद्यालयात होणार आणि त्यानंतर पदाधिकारी करणार पालखी मार्गाची तसंच आषाढी वारीपूर्वीच्या कामांची पाहणी. किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2 BHK आणि 3 BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प. सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, EV चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध. किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर. संपर्क 77 800 43 800. 100% ऑर्गॅनिक उच्च दर्जाचे प्रोडक्ट्स व हायजीन असलेले सोलापुरातील एकमेव सलोन स्टाईल मंत्रा, जिथे क्लायंट्सना सर्व प्रकारच्या हेअर ट्रीटमेंट, कलर, हायलाइट्स, PPD, फ्री कलर, सर्व ऍडव्हान्स स्किन ट्रीटमेंट्स, हेअर एक्सटेन्शन, लॅश एक्सटेन्शन आणि बऱ्याच इतर ऍडव्हान्स सर्व्हिसेस दिल्या जातात. ब्राइड ग्रूम मेकअप अँड ऑल पॅकेज. स्टाईल मंत्रा युनिसेक्स सलोन, अग्रवाल पॅलेस, ऑपोजिट पतंजली मॉल, जुळे सोलापूर, सोलापूर. मोबाईल 6399 888 222. सोलापूर महानगरपालिकेच्या 9 विशेष समिती सभापतींच्या 3 जुलै रोजी अप्पर जिल्हाधिकारी गणेश निराळी यांच्या अध्यक्षतेखाली होणार निवडी. उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा इथं अप्पर तहसील कार्यालय मंजूर. आमदार सुभाष देशमुख यांच्या पाठपुराव्याला आलं यश. मराठी भाषेचा अवमान केल्याप्रकरणी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात सोलापुरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केलं आंदोलन. मराठी शिका, मराठी शिका. सोलापुरात मोहरम सणानिमित्त समाचार चौकात लहान मुलांच्या अंगावरती काढण्यात आले मोहरमचे वाघ. विधानसभेत बालविवाहाच्या मुद्द्यावर चर्चा. 2025-26 मध्ये 1400 बालविवाह रोखण्यात यश. मंत्री आदिती तटकरे यांची सभागृहात माहिती. झाड बॅग मॉल, आता लगेच खरेदी आपल्या बजेटमध्ये. VIP, अमेरिकन टुरिस्टर, सॅमसोनाइट, टॉमी हिलफिगर, नॅशनल माइल्स, अप्पर केस आदी नामांकित ब्रँडच्या आकर्षक आणि स्टायलिश बॅग्स आता एकाच ठिकाणी उपलब्ध. भरपूर व्हरायटीज, 75% पर्यंत भरघोस डिस्काउंट, पार्किंग व लिफ्टची सोय. किंमत फक्त 199 रुपयांपासून पुढे. झाड बॅग मॉल 39/8 हेरिटेज गार्डन समोर, गांधीनगर चौक, 7 रस्ता, सोलापूर. संपर्क 82 37 90 1000.
कोल्हापूरच्या ज्योतिबा मंदिर परिसरात शिखरांचं नूतनीकरण, ओवऱ्यांचे संवर्धन, दीपमाला आणि नगारखान्यांचं सुशोभीकरण सुरू असून 259 कोटींच्या विकास आराखड्यामुळे संपूर्ण परिसराचा होणार कायापालट. बीडमध्ये 16 वर्ष मुलीवर अत्याचार, बीडच्या आंबेजोगाई तालुक्यातील घटना, आरोपी पोलिसात, पॉक्सो आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल. नवी मुंबई विमानतळाचा नामांतराचा वाद, दी.बा. पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त भिवंडी ते जासई वाहन रॅली, विमानतळाला दी.बा. पाटील यांचं नाव देण्याची मागणी. धावत्या लोकलमध्ये क्षुल्लक कारणावरून तरुणाची चाकून भोसकून हत्या, लोकलचे दरवाजे बंद करण्यावरून 2 प्रवाशांमध्ये वाद, अंधेरी बोरिवली स्थानकादरम्यानची घटना. पत्रकारांना धमकी देणं म्हणजे थेट लोकशाहीवर आघात करण्यासारखं असून अशा कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात येईल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा स्पष्ट इशारा. खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन, भव्य बस्ता कलेक्शन, शुभमंगल सावधान, VR पवार सारीज, 275 चाटी गल्ली सोलापूर. संपर्क 0217 274 47 96, 274 47 98 आणि 274 47 99. यंदा डीजे मुक्त वारी करा, तसंच वारकऱ्यांना सर्व सोयी सुविधा द्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश. तुकाराम मुंढे यांच्या बदलीसाठी इंटरनॅशनल ड्रग्ज लॉबीकडून 250 कोटी जमा, जितेंद्र आव्हाड यांचा विधानसभेत खळबळजनक आणि सनसनाटी आरोप. अतिवृष्टीमुळे रायगड किल्ल्यावरील महादरवाजा परिसरात दरड कोसळल्यानं पायरी मार्ग 24 आणि 25 जून रोजी बंद ठेवण्यात आलाय. दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असून पर्यटकांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचं प्रशासनाकडून स्पष्ट. पुण्यात गणेश मंडळांकडून श्रद्धेला पर्यावरणाची जोड, निर्माल्यापासून तयार केले खत, वृक्ष गणेशा प्रसाद ही संकल्पना शहराच्या कानाकोपऱ्यात राबवली जाणार, गणेश मंडळांचा निर्णय.